Now we will see the different defects in human eye. आता डिफेक्ट्स कोणते कोणते आहेत, तर काही वेळेला आपण बघतो की काही जणांना जवळच्या वस्तू क्लिअर दिसत नाहीत, काही जणांना दूरच्या वस्तू नीट दिसत नाहीत. हे काय आहेत, डिफेक्ट्स आहेत. त्याचबरोबर मग ते क्लिअर कसे करायचे ते या पॉईंटमध्ये आपण बघूयात. मग सम पीपल कॅनॉट सी थिंग्स क्लिअरली ड्यू टू लॉस ऑफ अकॉमोडेशन पॉवर ऑफ द लेन्स इन देअर आईज. आता जे काही आहे दूरच्या वस्तू किंवा जी वस्तू आहे ती क्लिअर दिसत नाही, म्हणजेच हे कशामुळं होणार आहे, तर ड्यू टू एज, वय झाल्यानंतर काय होणार आहे, लेन्स जी आहे, आय लेन्स जी आहे तिची अकॉमोडेशन पॉवर काय होणार आहे, कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं फोकल लेंथ ही ॲडजस्टेबल होणार नाही, आणखीन वस्तू क्लिअर दिसणार नाही. बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय द लेन्सेस देअर व्हिजन बिकम्स फेंट अँड फझी. आता डिफेक्ट कशामध्ये डिफेक्ट असणार आहे, रिफ्रॅक्शन बाय लेन्स, डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय लेन्स. त्याच्यामुळं जी काही तुम्हाला वस्तू दिसते ती कशी दिसणार आहे, व्हिजन कसं होणार आहे, फेंट होणार आहे, फझी. इन जनरल देर आर 3 टाईप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स. रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स 3 टाईप्सचे आहेत आणि त्याच्यामध्ये मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि प्रेसबायोपिया. दीज आर द 3 डिफेक्ट्स विच आर कॉज्ड बाय, कशामुळं होणार आहेत ते, तर डिफेक्ट इन रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स आहेत ते. मग रिफ्रॅक्शन होणार आहे, पण ते रिफ्रॅक्शनचा फोकस किंवा रिफ्रॅक्शनमुळं होणारी इमेज जी आहे, तयार होणारी जी इमेज आहे ती बरोबर रेटिनावरती फॉल न होता ती रेटिनाच्या पुढं किंवा रेटिनाच्या पाठीमागे फॉल होते आणि त्याच्यामुळं वस्तू आपल्याला क्लिअर नीट दिसत नाहीत. मग आता फर्स्ट टाईप इज नियर सायटेडनेस आणि त्यालाच दुसरं नेम काय आहे, मायोपिया. आता नियर सायटेडनेस याच्यामध्ये काय होणार आहे, नियर बाय ऑब्जेक्ट्स. The eye can see nearby object clearly, but the distant object appears indistinct. Indistinct म्हणजे क्लिअर दिसणार नाहीत. मग नियर सायटेडनेस हा जो आहे, नियर सायटेडनेस याच्यामध्ये काय होणार आहे, द नियर बाय ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली बट द डिस्टंट ऑब्जेक्ट्स ॲपियर्स इनडिस्टिंक्ट. इनडिस्टिंक्ट म्हणजे काय, डिस्टिंक्ट म्हणजे व्यवस्थित दिसणं, इनडिस्टिंक्ट म्हणजे त्याच्यामध्ये दिसायला त्रास होणं किंवा त्याला नीट आयडेंटिफाय होणार नाहीत असं. आता इथं तुम्हाला हे जे आहे, ही डायग्रॅम जी आहे, आता हे डिफेक्ट्स तुम्हाला विचारले जातात काय आहे, त्याच्यानंतर त्याचे कॉजेस काय आहेत आणि कशामुळं कॉज होतात आणि ते दूर कसे करायचे, प्रिव्हेंट कसं करायचं. आणि ह्या डायग्रॅम्स तुम्ही काढायच्या आहेत, त्याची रिव्हिजन करायची आहे. काही वेळेला डायग्रॅम दिली जाते नुसती आणि त्या डायग्रॅमवरून तुम्हाला डिफेक्ट ओळखायचा असतो. आणखीन समजा ही डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम तुम्हाला दिली जाते आणि तुम्हाला नेम द डिफेक्ट असा क्वेश्चन विचारला जातो आणि नंतर हाऊ यू विल क्युअर द डिफेक्ट, मग ती तुम्हाला ही डायग्रॅम ड्रॉ करायला लागणार आहे. मग पहिल्यांदा नियर सायटेडनेसमध्ये काय असणार आहे, नियर बाय ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली. म्हणून बघा इथं नियर बाय ऑब्जेक्ट हा नियरर ऑब्जेक्ट आहे. जवळच्या ऑब्जेक्टकडून जाणारे रेज जे आहेत, लाईट रेज एंटर होणार आहेत, आयलेन्समुळं त्याचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे आणि त्याचं इमेज रेटिनावरती फॉल होतं, म्हणजे तो ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार आहे, म्हणजे जवळचा ऑब्जेक्ट क्लिअर दिसतो. आता सेकंड डायग्रॅममध्ये कोणते आहेत रेज, द रेज आर कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट विच इज फार अवे फ्रॉम द आय, म्हणजे डिस्टंट ऑब्जेक्ट, दूरवरचा ऑब्जेक्टकडून येणारे हे लाईट रेज आहेत आणि त्यांचं रिफ्रॅक्शन होणार आहे या लेन्समुळं आणि रिफ्रॅक्शन झाल्यामुळं इमेज कुठं फॉर्म होते, इन फ्रंट ऑफ रेटिनावरती होत नाही. इमेज इज नॉट फॉर्म्ड ऑन द रेटिना बट इमेज इज फॉर्म्ड इन फ्रंट ऑफ रेटिना. बघा हे रिफ्रॅक्टेड रेज हे कुठं मीट होत आहेत, रेटिनाच्या समोर मीट होतात, म्हणजे इथे होणार आहे आणि इथं लाईट सेन्सिटिव्ह सेल्स प्रेझेंट नाहीत. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स हे फक्त कशावरती प्रेझेंट आहेत, या सरफेसवरती प्रेझेंट आहेत. इथं मध्ये एक प्रकारचं लिक्विड प्रेझेंट असतं, आयलेन्स आणखीन हा जो स्पियर आहे मधला त्याच्यामध्ये एक प्रकारचं लिक्विड असतं आणि त्याच्यामध्ये
इमेज फॉर्म होणार आहे आणि तशी इमेज फॉर्म झाली तर दूरवरची वस्तू त्या पर्सनला ती दिसत नाही. मग आता हा करेक्ट कसा केला जाणार आहे, तर पहिल्यांदा दूरवरची वस्तू जी आहे ती जवळ आणली जाणार आहे. आणखीन मग ती काय केली जाणार आहे, त्याच्यातपासून लेन्सकडे आयलेन्सकडे ते रिफ्रॅक्टेड रेज जाणार आहेत आणि मग आयलेन्स हे रिफ्रॅक्टेड रेज काय करणार आहे, पुन्हा त्यांचं रिफ्रॅक्शन होणार आहे आणि इमेज ही रेटिनावरती फॉर्म होणार आहे. मग पहिल्यांदा काय होणार आहे, दूरवरचे ऑब्जेक्ट्स जे आहेत त्याकडून येणारे लाईट रेज हे या लेन्समुळं काय होणार आहेत, त्यांचं कॉन्व्हर्जन जे आहे किंवा इमेज जी आहे ती इमेज इज फॉर्म्ड इन फ्रंट ऑफ रेटिना, रेटिनाच्या पुढे फॉल होते. म्हणून आता हे कॉज कशामुळं होणार आहे, तर त्याचे डिफेक्ट कॉज होण्याचे रिझन्स आहेत. तर एजमुळं काय होणार आहे, ती सिलियरी मसल्स किंवा अकोमोडेशन पॉवर जी आहे लेन्सची, ती अकोमोडेशन पॉवर ही काय होणार आहे, लॉस होणार आहे. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, फोकल लेंथ चेंज करण्याची कपॅसिटी ही काय होणार आहे, लॉस होणार आहे आणि त्याच्यामुळे ती क्लिअर दिसणार नाही. मग आता धिस मीन्स दॅट बघा, द आयज कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली बट द डिस्टंट ऑब्जेक्ट ॲपियर्स इनडिस्टिंक्ट. इनडिस्टिंक्ट म्हणा किंवा तुम्हाला जर म्हणता आलं, लिहिता आलं इथं, बट द डिस्टंट ऑब्जेक्ट ॲपियर्स किंवा डिस्टंट ऑब्जेक्ट आर नॉट सीन क्लिअरली असं जरी म्हटलं तरी चालेल. दिस मीन्स दॅट द फार पॉईंट ऑफ द आय इज नॉट ॲट इन्फिनिटी बट शिफ्टेड क्लोझर टू द आय. फार पॉईंट जो होता तो फार पॉईंट इन्फिनिटीला होता म्हणून आपल्याला इन्फिनिटीचे ऑब्जेक्ट्स दिसत होते. पण फार पॉईंट जो आहे तो फार पॉईंट काय झालेला आहे, इन्फिनिटीपासून जवळ आलेला आहे. इन्फिनिटी जो होता तो शिफ्ट झाला, बट शिफ्ट्स क्लोझर टू द आय. जो इन्फिनिटीला होता तो काय झाला, क्लोझर टू द आय झाला आणि त्याच्यामुळं हा डिफेक्ट कॉज होतो. म्हणजे फार पॉईंट जो आहे तो इन्फिनिटीला असतो नॉर्मल ह्युमन आयचा, तो काय झालेला, बदल झाला आणि तो कुठं आला, जवळ आला. म्हणून इन नियर सायटेडनेस द इमेज ऑफ ॲन ऑब्जेक्ट फॉर्म्स इन फ्रंट ऑफ रेटिना. मग त्यावेळेस इमेज ही कुठं फॉर्म होतं, इन फ्रंट ऑफ रेटिना फॉर्म होतं. आणि देअर आर टू रिझन्स. आता रिझन्स कोणते कोणते आहेत, द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड द आय लेन्स इन्क्रीजेस. कॉर्निया म्हणजे जो काय बाहेरचा ट्रान्सपरंट लेयर आहे तो लेयर, त्याचं कर्वेचर म्हणजे त्याचा जो काही वक्रपणा होता, आणि आय लेन्स काय होणार आहे, द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स इन्क्रीजेस. कर्वेचर ऑफ आयलेन्स आणि कॉर्निया इन्क्रीज होणार आहे. द मसल्स नियर द लेन्स कॅनॉट रिलॅक्स सो दॅट द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स रिमेन्स लार्ज. म्हणजे मसल्स जे आहेत, लेन्सला धरणारे जे होल्ड करणारे मसल्स आहेत ते सिलियरी मसल्स हे तेवढे रिलॅक्स होणार नाहीत. लेन्स कॅनॉट बी रिलॅक्स सो दॅट कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स रिमेन्स लार्ज. आता इथं कॉन्व्हर्जिंग पॉवर ही काय आहे, ती कॉन्व्हर्जिंग पॉवर लार्ज जी आहे, ती कॉन्व्हर्जिंग पॉवर जी आहे ती पॉवर ही मोठी असणार आहे. कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त म्हणून ती काय होणार आहे, रेटिनाच्या पुढं एकत्र येणार आहेत. कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी असती तर काय झाले असते, ते अजून पुढं जाऊन रेटिनावरती मीट झाले असते रिफ्रॅक्टेड रेस. पण कॉन्व्हर्जिंग पॉवर ही काय होते, लार्ज होते आणि त्याच्यामुळं दे इंटरसेक्ट किंवा द इमेज इज फॉर्म्ड इन फ्रंट ऑफ रेटिना. त्याच्यानंतर द आयबॉल इलॉंगेट्स सो ॲज द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इन्क्रीजेस. द आयबॉल जो आहे तो आयबॉल इलॉंगेट होतो आणि इलॉंगेट झाल्यामुळं काय होणार आहे, डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना हे काय होणार आहे, वाढणार आहे. आणि ते वाढल्यामुळं सुद्धा काय होणार आहे, इमेज ही रेटिनावरती न फॉल होता रेटिनाच्या पुढं फॉल होणार आहे. मग हे दोन रिझन्स आहेत. पहिलं आहे द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्स इन्क्रीजेस, आय लेन्स इन्क्रीजेस, आणि त्याच्यामुळं द मसल्स नियर द लेन्स कॅनॉट रिलॅक्स. जेवढी रिलॅक्स करायला पाहिजे लेन्सला तेवढी रिलॅक्स होणार नाही. सो दॅट द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स रिमेन्स लार्ज. रिलॅक्स न झाल्यामुळं कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त होते आणि त्याच्यामुळं ते इमेज ही रेटिनाच्या पुढे फॉर्म होते.
आणि दुसरं रिझन कोणतं आहे तर आयबॉल जो आहे तो इलॉंगेट होतो. आयबॉल इलॉंगेट होतो म्हणजेच तो काय होणार आहे, फ्लॅटन होणार आहे. इलॉंगेट म्हणजे तो फ्लॅटन होणार आहे. आणखीन त्या डिस्टन्स बिटवीन द आयलेन्स अँड रेटिना इन्क्रीज होणार आहे त्याच्यामुळं, आणि त्याच्यामुळं इमेज ही रेटिनाच्या पुढे फॉर्म होणार आहे. आता हा डिफेक्ट क्युअर करण्यासाठी स्पेक्टॅकल्स यूज केले जातात, आणि त्या स्पेक्टॅकल्समध्ये कोणती लेन्स यूज केली जाते, कॉन्केव्ह लेन्स. कोणती लेन्स यूज होणार आहे, कॉन्केव्ह लेन्स. आता हा डिफेक्ट क्युअर कसा करायचा तर क्युअर करण्यासाठी कोणते लेन्स यूज केले जातात, कॉन्केव्ह लेन्स ऑफ प्रॉपर फोकल लेंथ. मग इथं बघा ही कॉन्केव्ह लेन्स क्युअर करण्यासाठी करेक्शन ऑफ नियर सायटेडनेस कोणती लेन्स यूज होणार आहे, कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स, आता कॉन्केव्ह लेन्सवरती हे दूरवरच्या ऑब्जेक्टकडून आलेले रेज इन्सिडेंट होणार आहेत, त्यांचं रिफ्रॅक्शन इथं डायव्हर्जन होणार आहे त्यांचं, आणि हे रिफ्रॅक्टेड रेज जे आहेत ते डायव्हर्जंट झालेले रेज किंवा रिफ्रॅक्टेड रेज पाठीमागे एक्सटेंड केले तर इथं या फोकसला, या लेन्सचा इथं फोकस आहे, या फोकसवरती काय होणार आहे, दूरवरच्या ऑब्जेक्टचं इमेज फॉर्म होणार आहे. आणखीन आता या इमेजपासून म्हणजे दूरवरचा ऑब्जेक्ट हा जवळ आणला गेला डोळ्याच्या, आणि कुणामुळं तो जवळ आलेला आहे, कॉन्केव्ह लेन्समुळं. आणि मग आता हे रेज जे आहेत, हे रेज आयलेन्समध्ये गेल्यावरती किंवा त्याच्यामुळं आयलेन्समुळं या रेजचं रिफ्रॅक्शन झाल्यावरती इमेज ही कुठे फॉर्म होणार आहे, रेटिनावरती फॉर्म होणार आहे, आणि क्लिअर इमेज, दूरवरचा ऑब्जेक्ट हा क्लिअर दिसणार आहे. म्हणून टू करेक्ट द नियर सायटेडनेस विच लेन्स इज युज्ड, कॉन्केव्ह लेन्स इज युज्ड. आता कॉन्केव्ह लेन्समुळं काय होणार आहे, द ऑब्जेक्ट विच इज ॲट फार डिस्टंट फ्रॉम द आय इज ब्रॉट नियरर टू द आय. तो जवळ इट इज ब्रॉट क्लोझर टू द आय, तो जवळ आणला जाणार आहे. आणि मग त्या जे रिफ्रॅक्टेड रेज आहेत, कॉन्केव्ह लेन्समुळं जे रिफ्रॅक्शन होणार आहे ते रिफ्रॅक्टेड रेज आयलेन्सवरती इन्सिडंट होणार आहेत. मग आयलेन्स ते रेज रिफ्रॅक्शन करून रेटिनावरती इमेज फॉर्म होणार आहे. मग दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय युझिंग स्पेक्टॅकल्स विथ कॉन्केव्ह लेन्स विथ प्रॉपर फोकल लेंथ. दिस लेन्स डायव्हर्जेस द इन्सिडंट रेज अँड दस डायव्हर्ज्ड रेज कॅन बी कॉन्व्हर्ज्ड बाय द लेन्स इन द आय टू फॉर्म द इमेज ऑन द रेटिना. पहिल्यांदा काय होणार आहे, कॉन्केव्ह लेन्समुळं डायव्हर्ज होणार आहेत इन्सिडंट रेज, हे डायव्हर्ज होणार आहेत, इन्सिडंट रेज डायव्हर्ज होणार आहेत, आणि हे डायव्हर्ज रेज ही या आयलेन्समुळं कॉन्व्हर्ज होऊन रेटिनावरती इमेज फॉर्म होणार आहे. फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स काय आहे, निगेटिव्ह. सो अ लेन्स विथ निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करेक्टिंग नियर सायटेडनेस. द पॉवर ऑफ द लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आय डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ देअर नियर सायटेडनेस. आता नियर सायटेडनेस हा काय असणार आहे, प्रत्येकाचा डिफेक्ट म्हणजे कितीपर्यंत जो काही फार पॉईंट जो आहे तो फार पॉईंट शिफ्ट होऊन किती जवळ आला आहे डोळ्याच्या, त्याच्यावरून काय ठरणार आहे, कोणत्या पॉवरची कॉन्केव्ह लेन्स यूज करायची, तिची फोकल लेंथ किती असायला पाहिजे हे ठरवलं जाणार आहे. म्हणजेच त्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे, नियर सायटेडनेस किती आहे, त्याच्यावरून पॉवर ऑफ लेन्स ही ठरवली जाते, आणि त्या पॉवरची योग्य फोकल लेंथ असलेली कॉन्केव्ह लेन्स यूज केली जाते. आता कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ ही काय असते, निगेटिव्ह असते, आणि हे तुम्ही पॉवर ऑफ लेन्स त्याच्यामध्ये लेन्स फॉर्म्युला झाल्यानंतर तुम्ही बघितलेलं आहे. इथं तुम्ही जे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स बघितले त्याच्यामध्ये द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ही पॉझिटिव्ह असते, आणि फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स ही काय असते, निगेटिव्ह असते. मग तसं म्हणून नियर सायटेडनेस करेक्ट करण्यासाठी जी लेन्स दिली जाते तिची फोकल लेंथ ही काय असते, निगेटिव्ह, किंवा तिच्यावरती मायनस साईन असते, निगेटिव्ह. द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह, आणि त्याच्यामुळं जी पॉवर आहे लेन्सची पॉवरसुद्धा काय असणार आहे, निगेटिव्ह. म्हणून आपण म्हणतो की आपल्या चष्म्याचा नंबर काय आहे, मग प्लस आहे का मायनस आहे, मग मायनस आहे असं सांगतो आपण. म्हणजेच तिथं तुम्हाला
काय असणार आहे, दूरचं क्लिअर दिसत नसतं, म्हणून कोणती लेन्स वापरायला सांगतात डॉक्टर, कॉन्केव्ह लेन्स. म्हणून त्याला साईन काय असणार आहे, तिच्या पॉवरला मायनस साईन असणार आहे. त्याच्यानंतरचा डिफेक्ट आहे फार सायटेडनेस, आणि त्यालाच दुसरं नेम काय आहे, हायपरमेट्रोपिया. आता फार सायटेडनेस, फार म्हणजे दूरवरती असलेले, दूरवरती असलेले ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार आहेत, पण जवळचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार नाहीत. त्या डिफेक्टला काय म्हटलं आहे, फार सायटेडनेस. फार सायटेडनेस म्हणजे काय असणार आहे, द पर्सन कॅन सी द ऑब्जेक्ट विच आर ॲट फार डिस्टंट अँड cannot see the object which are close to the eyes. Nearby objects cannot be seen clearly. म्हणून ह्या डिफेक्ट जो आहे तो काय असणार आहे, in this defect the human eye can see distant object clearly but cannot see nearby object distinctly. Distinct म्हणजे काय, योग्य व्यवस्थित दिसणं, त्याला म्हटलं डिस्टिंक्ट. म्हणून दूरचे ऑब्जेक्ट्स क्लिअर दिसणार आहेत आणि जवळचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार नाहीत. त्या डिफेक्टला काय म्हटले, फार सायटेडनेस ऑर हायपरमेट्रोपिया. दिस मीन्स दॅट द नियर पॉईंट ऑफ द आय इज नो लॉंगर ॲट 25 सेंटीमीटर बट शिफ्ट्स फर्दर अवे. म्हणजे ह्याच्यामध्ये नियर पॉईंट जो आहे तो नियर पॉईंट काय झालेला असतो, आपला नियर पॉईंट जो आहे तो 25 सेंटीमीटरवर आहे, पण तो 25 सेंटीमीटरवरती न राहता, नॉर्मल आयचा किती असणार आहे 25 सेंटीमीटर, तो न राहता तो अजूनही लांब जातो, डोळ्यापासून लांब जातो. बट इट शिफ्ट्स फर्दर अवे म्हणजे अजूनही दूर जाणार आहे. ॲज शोन इन द फिगर द इमेज ऑफ नियरबाय ऑब्जेक्ट गेट फॉर्म्ड बिहाइंड द रेटिना. आता इथं तुम्हाला 3 दाखवलेले आहेत डायग्रॅम्स. त्याच्यामध्ये पहिल्या डायग्रॅम जो आहे त्या पहिल्या डायग्रॅममध्ये तुम्हाला द ऑब्जेक्ट्स विच आर ॲट डिस्टंट किंवा दूर जे आहेत, इन्फिनिटीला जे आहेत, दे कॅन बी सीन प्रॉपरली, त्यांची इमेज रेटिनावरती होते, मग दे कॅन बी सीन क्लिअरली. म्हणून फार अवे ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली. आणि आता ज्या वेळेला नियर बाय ऑब्जेक्ट्स बघितले तर नियर बाय ऑब्जेक्ट्स कॅनॉट बी सीन क्लिअरली. आता नियर बाय ऑब्जेक्टची इमेज ही कुठे फॉर्म होते, बिहाइंड द रेटिना. म्हणजे तुम्हाला फक्त डायग्रॅम कोणती दिली जाते, ही डायग्रॅम दिली जाते. आणखीन आयडेंटिफाय द डिफेक्ट असं विचारलं जातं, ही डायग्रॅम. त्याचबरोबर याच्यामधली ही डायग्रॅम दिली जाते आणि तुम्हाला मायोपिया हे नेम विचारलं म्हणजे आयडेंटिफाय द डिफेक्ट म्हणून विचारलं जातं. मग इथं डिफेक्ट आपल्याला ओळखायला आला पाहिजे. ज्या वेळेला इमेज ही रेटिनाच्या पुढं होते म्हणजेच काय असणार आहे, हा मायोपिया, दूरचे वस्तू क्लिअर दिसत नाहीत म्हणजे नियर सायटेडनेस. आणि इथं काय आहे, जवळच्या वस्तू क्लिअर दिसत नाहीत म्हणजे काय असणार आहे, फार सायटेडनेस. आणि त्यालाच दुसरं नेम काय आहे, हायपरमेट्रोपिया. आणि हा हायपरमेट्रोपिक आय आहे हा, आणि इथे मायोपिक आय. आता याच्यामध्ये करेक्ट करण्यासाठी आता हा जो काही जवळचा ऑब्जेक्ट आहे तो काय केला जातो, थोडा दूर नेला जातो. कारण का नियर पॉईंट हा काय झालेला आहे, शिफ्ट झाला आहे. हे 25 सेंटीमीटरवरती न राहता कुठं गेला आहे, तो डोळ्यापासून अजूनही लांब गेलेला आहे. इट इज शिफ्टेड फर्दर अवे फ्रॉम द आय, तो डोळ्यापासून लांब गेलेला आहे. म्हणून हा ऑब्जेक्ट, नियर ऑब्जेक्ट हा थोडा लांब नेला जातो आणि ते नेण्याचं काम कोण करणार आहे, कोणती लेन्स करणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. मग इथं कॉन्व्हेक्स लेन्स ही काय करणार आहे, हे जे आहेत हे इन्सिडंट याच्या रेज होणार आहेत आणि त्याच्यानंतर ते लांब नेले जाणार आहेत. तो ऑब्जेक्ट जो आहे तो दूर नेला जाणार आहे. आणखीन मग ह्या ऑब्जेक्ट, आता इथं हा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कॉन्केव्ह लेन्स जो आहे तो कॉन्केव्ह लेन्सला ऑब्जेक्टच्या बाजूला इमेज हे मिळतं आणि ते कसं असतं, व्हर्च्युअल आणखीन इरेक्ट. इथं जसा ऑब्जेक्ट असणार आहे तसाच ऑब्जेक्ट इथं दिसणार आहे. ते इमेज कसं असणार आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आणि या ऑब्जेक्टकडून इमेजेस रेज जे आहेत ते या लेन्समुळं काय होणार आहे, त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे आणि मग ते रिफ्रॅक्टेड रेज आय लेन्समुळं पुन्हा रिफ्रॅक्शन होऊन त्याचं इमेज हे रेटिनावरती फॉर्म होणार आहे. मग
This means that the near point of the eye is now no longer at 25 centimeter but shifts further away ॲज शोन इन फिगर. आता इथं तुम्हाला डायग्रॅम्स दाखवले आहेत आणि इमेज कुठं होते, इट इज फॉर्म्ड बिहाइंड द रेटिना. मग रिझन्स कोणते आहेत, तर पहिलं आहे द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आयलॅन्स डिक्रीजेस. कर्वेचर म्हणजे त्याचा जो काही कर्व भाग असतो, कर्वेचर जो आहे तो कर्वेचर हा काय होतो, डिक्रीज होतो कॉर्नियाचा. आणखीन त्याचबरोबर आयलॅन्सचा कर्वेचर हा डिक्रीज होतो. आणखीन त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर जी आहे ती कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी होते. कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी झाल्यामुळं ते लांबपर्यंत जाणार आहेत आणि मग एकत्र येणार आहेत. आणि या इथे काय असतं, कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढलेली असते आणि त्याच्यामुळे इमेज ही रेटिनाच्या पुढं मिळते मायोपियामध्ये. आणि हायपरमेट्रोपियामध्ये काय होणार आहे, कॉन्व्हर्जिंग पॉवर त्याची कमी होते. मायोपियामध्ये कॉन्व्हर्जिंग पॉवर ही काय होते, रिमेन्स लार्ज. कॉन्व्हर्जिंग पॉवर लार्ज असते, म्हणजेच मोठ्या अँगलनं तो रे काय होणार आहे, कॉन्व्हर्ज केला जाणार आहे मोठ्या अँगलने. आणि कमी म्हणजे तो कमी अँगलनं कॉन्व्हर्ज केला जाणार आहे. हे पहिलं रिझन. आणि दुसरं काय आहे, ड्यू टू फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड रेटिना डिक्रीजेस. आता तो आयबॉल जो आहे तो आयबॉल काय होणार आहे, फ्लॅट होणार आहे. आणि फ्लॅट झाल्यामुळं डिस्टन्स बिटवीन द रेटिना अँड डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड रेटिना इन्क्रीज होणार आहे. द आयबॉल फ्लॅटनिंग, चपटा होणार आहे, तर फ्लॅटन होणार आहे. आणखीन त्याच्यामुळं डिस्टन्स बिटवीन रेटिना आणि आयबॉल हे कमी होणार आहे. हे दोन रिझन्स म्हणजे तुम्हाला डेफिनेशन आणि रिझन्स आणि क्युअर कसा करायचा त्याच्यासाठी एक पॅरेग्राफ आणि ह्या 3 डायग्रॅम्स ह्या रिवाईज करायच्या. डायग्रॅम्स काढताना व्यवस्थित काढा, ॲरोज व्यवस्थित असायला पाहिजेत. इथं हे डॉटेड लाईननं काय केलेले आहेत, आता इथं व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज मिळते, म्हणजेच हा ऑब्जेक्ट हा कुठं असायला पाहिजे, विदिन फोकल लेंथ. या कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकल लेंथमध्ये ऑब्जेक्ट आला तर त्याची इमेज आपल्याला ऑब्जेक्टच्या बाजूला मिळणार आहे. म्हणून योग्य फोकल लेंथची म्हणजे जो काही इमेज आहे, म्हणजे जेवढा फार सायटेडनेसची मॅग्नेट्यूड जेवढी आहे तेवढ्या पॉवरची फोकल लेंथ असलेली, तेवढ्या मॅग्नेट्यूडची फोकल लेंथ कॉन्केव्ह लेन्स ही वापरावी लागेल. आणि त्याचबरोबर पॉवर. मग आता फोकल लेंथ जी असते कॉन्व्हेक्स लेन्सची काय असते, पॉझिटिव्ह असते. म्हणून पॉवर ऑफ लेन्ससुद्धा काय येणार आहे, पॉझिटिव्ह. मग आता तो क्युअर करण्यासाठी काय यूज केलं जातं, तर द डिफेक्ट कॅन be corrected by using the convex lens with proper focal length. Thus lens converges the incident rays before they reaches the eyes. This defect can be corrected by using the convex lens with proper focal length. The lens converges the incident rays before they reaches the lens. लेन्स आय लेन्सकडं जायच्या आधीच काय होणार आहेत, त्या कॉन्व्हेक्स लेन्समुळं ते काय होणार आहेत, कॉन्व्हर्ज केले जाणार आहेत. थोडे आधी कॉन्व्हर्ज करून मग आय लेन्सकडे पुन्हा ते कॉन्व्हर्ज होणार आहेत आणि रेटिनावरती इमेज फॉर्म होणार आहेत. दस द फोकल लेंथ of convex lens is positive. Thus the spectacles and to correct farsightedness has positive power. The power of these lenses is different depending upon the extent of the farsightedness. farsightednessची किती आहे त्याच्यावरून कोणती पॉवरची लेन्स यूज करायची हे कोणत्या पॉवरची कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायची ते आपल्याला डॉक्टर्स सांगत असतात. त्याच्यानंतर तिसरा डिफेक्ट आहे प्रेसबायोपिया. जनरली द फोकसिंग पॉवर ऑफ आय लेन्स डिक्रीजेस विथ एज. आता एज झाल्यामुळं फोकस करण्याची पॉवर जी आहे कॉन्व्हर्जिंग आणखीन रिलॅक्स पोझिशनमध्ये आणि कॉन्ट्रॅक्ट पोझिशनमध्ये सिलियरी मसल्सकडून जी काय किंवा इलास्टिसिटी जी आहे लेन्सला असलेली अकॉमोडेशन पॉवर जी आहे ती अकॉमोडेशन पॉवरमुळं बरोबर रेटिनावरती फोकस राहत असतो लेन्सचा. ती फोकसिंग पॉवर काय होणार आहे, कमी होणार आहे.
ती एजमुळं डिक्रीज होणार आहे. दस द मसल्स नियर लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ. म्हणजेच फोकल लेंथ चेंज करण्याची जी ॲबिलिटी आहे ती काय होणार आहे, चेंज होणार आहे. ती ॲबिलिटी कमी होणार आहे, लॉस होणार आहे. आणि द नियर पॉईंट ऑफ द लेन्स शिफ्ट्स फर्दर फ्रॉम द आय. फार्दर फ्रॉम द आय. नियर पॉईंट जो आहे तो लांब जाणार आहे अजूनही. आणि बिकॉज ऑफ धिस ओल्ड पीपल कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. प्रेसबायोपिया हा एजमुळं होणारा आहे. जास्त करून एज झाल्यामुळं काय होणार आहे, जे काही मसल्स लेन्सच्या जवळचे मसल्स जे आहेत की ज्याच्यामुळं लेन्सची फोकल लेंथ कमी जास्त करता येते, ती ॲबिलिटी काय होणार आहे, लॉस होणार आहे. आणि त्याच्यामुळं नियर पॉईंट ऑफ द लेन्स जो आहे तो नियर पॉईंट हा शिफ्ट होणार आहे. म्हणजे तो 25 सेंटीमीटरवर न राहता तो फर्दर शिफ्ट होणार आहे फ्रॉम द आय. बिकॉज ऑफ धिस द ओल्ड पर्सन्स कॅनॉट सी द ऑब्जेक्ट्स क्लिअरली. समटाईम्स पीपल सफर फ्रॉम नियर सायटेडनेस ॲज वेल ॲज फार सायटेडनेस. प्रेसबायोपिया हा एजमुळं कॉज होणारा डिफेक्ट आहे. त्याच्यानंतर काही पर्सन्समध्ये दोन्हीही डिफेक्ट्स असतात. सम पर्सन्स सफर्स फ्रॉम नियर सायटेडनेस ॲज वेल ॲज फार सायटेडनेस. इन सच अ केसेस बायफोकल लेन्सेस आर रिक्वायर्ड टू करेक्ट द डिफेक्ट. बायफोकल लेन्सेस म्हणजे काय असणार आहे, एकाच लेन्समध्ये दोन्हीही लेन्सेस कॉन्व्हेक्स पार्ट आणखीन कॉन्केव्ह पार्ट असणार आहे. कॉन्व्हेक्सचा यूज कशासाठी होणार आहे, फारसायटेडनेस क्लिअर करण्यासाठी. आणि कॉन्केव्ह पार्ट ऑफ लेन्स क्लिअर्स द नियर सायटेडनेस, करेक्ट द नियर सायटेडनेस. इन सच लेन्सेस द अपर पार्ट इज कॉन्केव्ह लेन्स. अपर पार्ट जो असतो तो अपर पार्ट हा कशाचा असणार आहे, कॉन्केव्ह लेन्स म्हणजे दूरचं क्लिअर दिसण्यासाठी. अँड करेक्ट्स नियर सायटेडनेस वाईल द लोअर पार्ट, त्याच लेन्सचा एकाच स्पेक्टॅकल ग्लासमध्ये काय असणार आहे, ती बायफोकल असणार आहे. म्हणजे दोन्हीही फोकल लेंथच्या निगेटिव्ह फोकल लेंथ आणि पॉझिटिव्ह फोकल लेंथ म्हणजेच कॉन्केव्ह लेन्स आणखीन कॉन्व्हेक्स लेन्स हे बसवले असणार आहेत एकाच ग्लास वरती. मग आता त्याच्यामध्ये अप्पर पार्ट जो असतो स्पेक्टॅकल्सच्या अप्पर पार्ट जो आहे तो अप्पर पार्ट त्या बायफोकल लेन्सचा अप्पर पार्ट हा कशाचा असणार आहे, कॉन्केव्ह लेन्सचा असणार आहे. आणि तो काय करेक्ट करणार आहे, नियर सायटेडनेस करेक्ट करणार आहे. आणि त्याचा लोअर पार्ट जो आहे त्या लोअर पार्टवरती कोणती लेन्स असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे. आणि काय करेक्ट करणार आहे, तो फार सायटेडनेस करेक्ट करणार आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट पॉईंट. कोणता आहे तर ॲपरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट. कन्सिडर two objects PQ and P1Q1 having same size but kept at a different distance from an eye as shown in figure. There are two objects with same size. त्यांची साईज सेम आहे but they are placed at a different distance from eye. आता आयच्या जवळ असलेला कोणता आहे, PQ. आणि आयपासून फार अवे कोणता आहे, P1Q1. आता ॲज द अँगल alpha subtended by PQ at I is larger than the angle beta subtended by P1Q1. PQ appears bigger than P1Q1. Thus the apparent size of an object depends on the angle subtended by the object at the I. आता इथं दोन ऑब्जेक्ट्स आहेत आणि ते दोन्ही ऑब्जेक्ट्सची साईज काय आहे, सेम आहे. साईज दोघांची काय आहे, सेम आहे. पण ते डोळ्यापासून काय आहेत, वेगवेगळ्या डिस्टन्सवरती ठेवले. अंतर त्यांचं जे आहे ते आयपासून डिफरंट आहे. PQ हा ऑब्जेक्ट आयजला क्लोजर आहे आणि P1Q1 हा ऑब्जेक्ट इज अवे फ्रॉम द आय. आता PQ या ऑब्जेक्टनं आयपाशी सबटेंड केलेला अँगल, हा जो अँगल आहे P इथं आय आहे आणखीन ही क्यू, हा जो अँगल आहे इट इज डिनोटेड बाय अल्फा. आणि P1Q1 या ऑब्जेक्टनं आयपाशी सबटेंड केलेला अँगल कोणता आहे, इट इज डिनोटेड बाय बीटा. आता कोणत्या ऑब्जेक्टनं मोठा अँगल सबटेंड केलेला आहे, या दोन्हीतला अल्फा आणखीन बीटा ह्याच्यातला मोठा अँगल कोणता आहे, अल्फा. आणि हा कोणत्या ऑब्जेक्टनं सबटेंड केलेला आहे, PQ. आणि तो PQ हा ऑब्जेक्ट कुठं आहे, नियर टू द आय. म्हणजेच द अँगल अल्फा सबटेंडेड बाय द नियरर ऑब्जेक्ट
इज ग्रेटर इज लार्जर दॅन अँगल बीटा. आता हा बीटा कोणी सबटेंड केलेला आहे? अँगल बीटा इज सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट विच इज फार अवे फ्रॉम द आय. तो लांब असलेल्या ऑब्जेक्टकडून सबटेंड झालेला अँगल तो लहान आहे आणि जवळ असलेल्या ऑब्जेक्टकडून सबटेंड झाले आयशी केलेला अँगल हा ग्रेटर आहे. म्हणजे अल्फा हा काय आहे? ग्रेटर दॅन बीटा. मग आता ज्यानं जास्त अँगल केलेला आहे डोळ्याला तो काय दिसतो आपल्याला? मोठा दिसतो. आणि पी क्यू जर आपण बघितलं तर पी क्यू हा ऑब्जेक्ट ग्रेटर दिसणार आहे दॅन P1Q1. कारण पी क्यूनं डोळ्याबरोबर केलेला आपल्या आयशी सबटेंड केलेला अँगल हा ग्रेटर आहे ॲज कम्पेअर्ड टू P1Q1. म्हणून जी वस्तू किंवा ज्या वस्तूनं मोठा अँगल सबटेंड केलेला आहे डोळ्याला ती वस्तू काय दिसते आपल्याला? मोठी दिसते. आता याच्यामध्ये हे दोन्हीही ऑब्जेक्ट्स सेम साईजचे आहेत, पण दिसताना आपल्याला कोणती मोठी दिसते? पी क्यू ही मोठी दिसते. आणि ज्यानं अँगल छोटा सबटेंड केलेला आहे, लहान सबटेंड केलेला आहे, तो ऑब्जेक्ट काय दिसतो आपल्याला? लहान दिसतो. म्हणजेच तुम्हाला त्याला काय म्हटलेलं आहे? ॲपरंट साईज. त्याला काय म्हटलेलं आहे? ॲपरंट साईज. दस द ॲपरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन द अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट ॲट द आय. त्याला काय म्हटलं आहे? ॲपरंट साईज. ही ॲक्च्युअल साईज नाही. ॲक्च्युअल दोन्ही सेम आहेत, पण आपल्याला ग्रेटर कोणता दिसतो? पी क्यू ग्रेटर दिसतो आणि P1Q1 हा स्मॉलर दिसतो ऑब्जेक्ट. आणि यालाच काय म्हटलेलं आहे? ॲपरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट. ॲपरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट हे त्याला म्हटलं जाणार आहे. आता तुम्हाला इथे एक क्वेश्चन विचारलेला आहे, वाय डू वी हॅव टू ब्रिंग अ स्मॉल ऑब्जेक्ट नियर द आय इन ऑर्डर टू सी इट क्लिअरली. एकदम लहान छोटा ऑब्जेक्ट असेल तर त्याला जर क्लिअर बघायचं झालं तर आपण थोडं काय करतो? डोळ्याच्या जवळ नेतो. जवळ नेल्यामुळं काय होणार आहे? त्या ऑब्जेक्टनं डोळ्याशी केलेला आयशी सबटेंड केलेला अँगल काय होणार आहे? ग्रेटर होणार आहे आणि म्हणून तो आपल्याला मोर क्लिअर दिसणार आहे. मग इफ वी ब्रिंग ॲन ऑब्जेक्ट क्लोज दॅन, आता तो जवळ किती न्यायचा? मग जर तो आपण 25 सेंटीमीटरपेक्षा जवळ जास्त नेला तर आपल्याला तो क्लिअर दिसणार का? वाय कॅन वी नॉट सी इट क्लिअरली इवन दो इट सबटेंड्स अ बिगर अँगल ॲट द आय. आता आपण 25 म्हणजे नियर पॉईंट काय असतो? 25 सेंटीमीटर. त्याच्याही पेक्षा जवळ नेला आपण ऑब्जेक्ट, त्याच्यापेक्षा कमी अंतरावरती जवळ नेला अगदी, तर तो जास्त अँगल सबटेंड करणार आहे डोळ्यापाशी, पण आपल्याला तो ऑब्जेक्ट क्लिअर दिसत नाही. आता याच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे रिझन? तर नियर पॉईंट जो आहे तो नियर पॉईंट हा किती असणार आहे? 25 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर त्याच्याहीपेक्षा जवळ ऑब्जेक्ट गेला तर जी आयलेन्स आहे त्या आयलेन्सची अकोमोडेशन पॉवर जी आहे तीसुद्धा एका लिमिटपुरती आहे. त्याच्या एक लिमिट एक्सटेंड झाल्यानंतर तिच्यापेक्षा जवळ जर आपण एखादा ऑब्जेक्ट नेला तर तो आपल्याला क्लिअर दिसत नाही. म्हणजेच जो काही ऑब्जेक्ट आहे तो क्लिअर दिसण्यासाठी त्याचं जे आहे म्हणजे इट कॅनॉट बी, म्हणजे जरी आपण डिस्टन्स जवळ नेलं म्हणजे फोकल लेंथ चेंज करण्याची जी पॉवर आहे लेन्सची ती एका लिमिटपुरती आहे. बियॉन्ड दॅट लिमिट इट विल नॉट चेंज द फोकल लेंथ. आणि त्याच्यामुळं तो ऑब्जेक्ट आपण जरी जवळ नेला आणि मोठा अँगल डोळ्याशी जरी केला सबटेंड केला तरी तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतरचा पार्ट आहे युजेस ऑफ कॉन्केव लेन्स. आता तुम्हाला लेन्सेस जे बघितले कॉन्केव लेन्स आणखीन कॉन्व्हेक्स लेन्स त्यांचे युजेस बघायचे आहेत. नाव वी विल सी द युजेस ऑफ कॉन्केव लेन्स. आता इथे ॲपरंट साईज म्हणजे काय असणार आहे? ऑब्जेक्टची जी साईज आपल्याला डोळ्याला जी प्रिसिव्ह होते दिसते त्या साईजला काय म्हणायचं आहे? ॲपरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट. आता युजेस जे आहेत लेन्सेसचे त्याच्यामध्ये तुम्ही एक यूज बघितलेला आहे कॉन्केव लेन्स. कुठे यूज झालेली आहे? कॉन्केव लेन्स इज यूज्ड टू करेक्ट मायोपिया किंवा नियर सायटेडनेस करेक्ट करण्यासाठी कॉन्केव लेन्सचा यूज केला जातो. हे एक
हा एक यूज माहिती झालेला आहे. आता त्याच्यानंतर यूजेस मेडिकल इक्विपमेंट्स, स्कॅनर्स, सी डी प्लेयर्स. दीज इन्स्ट्रुमेंट्स यूज लेसर लाईट्स. प्रॉपर फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ these equipments, concave lenses are used. द पीप होल इन डोअर, दरवाजामध्ये जे होल असतं आणि त्या होलमध्ये एक लेन्स बसवलेली असते, म्हणजे आपल्याला बाहेरच्या बाजूला आउटसाईडचा जो काही रिजन आहे तो ग्रेटर रिजन लार्ज एरिया कव्हर करण्यासाठी कोणता यूज केलेला आहे लेन्सचा, कोणत्या लेन्सचा, कॉन्केव्ह लेन्स. दिस इज द पीप होल इन डोअर. दिस इज अ स्मॉल सेफ्टी डिव्हाइस विथ द helps किंवा which helps us to see large area outside the door. This uses one or more concave lenses. त्याच्यानंतर थर्ड यूज आहे स्पेक्टॅकल्स. कॉन्केव्ह लेन्सेस आर युज्ड इन स्पेक्टॅकल्स टू करेक्ट नियर सायटेडनेस. त्याच्यानंतर टॉर्चमध्ये यूज केला जातो. बॅटरी जी असते त्या बॅटरीच्या बल्ब जो आहे त्या बल्बच्या पुढे जी ग्लास बसवलेली असते ती लेन्स, ही कॉन्केव्ह लेन्स इज यूज्ड आणि टू स्प्रेड वाईडली द लाईट प्रोड्युस्ड बाय द स्मॉल बल्ब इनसाइड द टॉर्चमध्ये जो काही बल्ब असणार आहे त्या बल्बच्या मधून येणारे लाईट रेज हे मोठ्या वाईड पोर्शनवरती पसरवण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी, मोठ्या एरियावरती स्प्रेड करण्यासाठी कॉन्केव्ह लेन्स असते. आणि कॉन्केव्ह लेन्सच्या फोकसपाशी काय असणार आहे, टॉर्च बसवलेली बल्ब असणार आहे. बल्बची पोझिशन किंवा सोर्स हा कुठं असणार आहे, त्याच्या फोकसपाशी असल्यावरती जे रेज फोकसमधून येतात म्हणजे ते डायव्हर्ट होणार आहेत. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा यूज जो आहे तो आहे कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप. दीज इन्स्ट्रुमेंट्स मेनली युजेस कॉन्केव्ह लेन्सेसचा यूज होतो टू गेट गुड क्वालिटी इमेजेस. पहिल्यांदा कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप हे जे आहेत ह्यांच्यामध्ये मेनली कॉन्व्हेक्स लेन्स यूज होते आणि गुड क्वालिटी इमेज मिळवताना काय होणार आहे, अ कॉन्केव्ह लेन्स इज यूज्ड इन फ्रंट ऑफ आयपीस ऑर इनसाइड इट. म्हणजे गुड क्वालिटी ऑफ इमेज मिळवण्यासाठी आयपीसच्या फ्रंटला काय बसवलेले असणार आहे, कॉन्केव्ह लेन्स. मग हे जे डिव्हाइसेस आहेत, मायक्रोस्कोप असेल, टेलिस्कोप, कॅमेरा, हे सगळे कोणत्या डिव्हाइसवरती कोणत्या लेन्सवरती यूज होणार आहेत, मेनली कॉन्व्हेक्स लेन्सच त्याच्यामध्ये यूज केली असते. पण गुड क्वालिटी इमेज मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये अजूनही कोणती लेन्स बसवलेली असते, कॉन्केव्ह लेन्स. टॉर्चमध्ये लाईट जास्त एरियावरती स्प्रेड होण्यासाठी काय केलेलं असणार आहे, जो काही बल्ब टॉर्चचा बल्ब आहे त्याच्या पुढे कोणती लेन्स बसवलेली असते, कॉन्केव्ह लेन्स. हे झाले कॉन्केव्ह लेन्सचे यूजेस आणि याच्यानंतर तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्सचे यूजेस बघायचे आहेत.